बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर इथे आपण अति महत्वाच्या जागेवरती आलेले आहोत. तर या रायगडाने एक आनंदाचा दिवस आणि एक आनंदाचा सोहळा पाहिला होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. पण अखेरचा दिवस उजाडला, सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला आणि 3 एप्रिल 1680 मध्ये याच रायगडावरती आणि त्या राजवाड्यामध्ये आता राजांचं निधन झालं होतं. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला शिवनेरीवरती. राजांना 50 वर्ष आयुष्य लाभलं आणि 50 वर्षामध्ये महाराजांनी 350 किल्ले घेतले होते. जर का आताची 50 वर्षाचा साहेब विचार केला तर 20 वर्ष बाळपणातच जातात. 30 वर्षामध्ये मनासारखं घर बांधता येत नाही, पण 125 किल्ले महाराजांनी स्वतः बांधले होते आणि बाकीचे गड राजांनी जिंकून घेतले. एवढंच की महाराजांच्या निधनांची 2 कारणं आहेत. हे काही जण म्हणतात की राजांना गुडघे रोग झाला आणि काही जण म्हणतात की विष प्रयोग, स्लो पॉइझन. पण महाराजांची समाधी पुढे एक मंदिर दिसतं तुम्हाला शेवटला, त्याच्या पाठीमागे जो पांढरा कळस आहे ती महाराजांची समाधी आहे. राजाने त्या ठिकाणी अग्नी दिली होती. आता समोर तुम्हाला एक भिंत दिसते का, याडवी खिडकीवर हे दादा शूज खाली समोरची जी भिंत आहे त्या भिंतीपासून ज्या आपल्यापर्यंत भिंत आहे या भिंतीपर्यंत हे पूर्ण महाराजांचं राहण्याचं ठिकाण होतं. त्याला राजवाडा म्हणतात. हा राजवाडा 2 मजली उंच होता आणि याच्यावरती पूर्वी लाकडी छत होतं. या राजवाड्याला अधोमुख खिडकी आहेत ना, हे टेहल्ली बुरुज पहारा करायचे. पण आपल्या समोर ही जी जागा आहे, हा चौथरा आहे, ही अति महत्वाची जागा आहे. हे महाराजांचं बेडरूम होतं. राजांनी अखेरचा श्वास या जागेवरती सोडला होता. कारण येणारे शिवभक्त इथली माती आपल्या कपाळाला लावतात. म्हणून तर म्हटलं जातं की जर का जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसता तर आमच्या अंगणात दिसली नसती तुळस, आणि शिवराय तुम्ही जन्माला आले नसता मंदिरांचे राहिले नसते कळस. कारण महाराजांनी मंदिरांचं रक्षण केलं, पण महाराजांनी कधी मस्जिद पाडली नाही किंवा कधी कुराण झालं नाही. साहेब प्रत्येक चौथऱ्यांवरती हे जे काही चौकणी दगड आहेत ना, याच्यावरती पूर्वी लाकडी खांब होते, मग त्याच्यावरती छत होतं. हा राजवाडा 2 मजली उंच होता. म्हणजे सागवानी लाकडाखाली पैठणी कापडामध्ये मशालीच्या उजेडात हे 350-400 वर्षापूर्वीचं वैभव कसं दिसत असेल ही फक्त आता आपण कल्पना करू शकतो. इथे पाण्याच्या टाक्या होत्या, पिण्यासाठी पाणी साठवलं जायचं. पुढचे जे चौकणी आहेत ते राजांचं स्नानगृह होतं. त्याच्या मागे एक रूम आहे टाकसाल म्हणून. टाकसाल म्हणजे शिवराई, होल, राजमुद्रा, नाणी बनवायचे, कॉइन्स वगैरे छापताना मिंट. आता नाशिकमध्ये छापतात रिझर्व्ह बँक, तसे इकडे छापायचे. एवढंच की आताच्या नोटीवरती सत्यमेव जयते असतं. राजांच्या काळामध्ये त्यांचे